गरिबीनं गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची। अहो वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची, अन घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची। गावदारीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्राची वचनाची, दागिन्यानं मडून काढायची, आणि बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज वज्रटे गळ्यात माळ पुतळ्याची, हातात गोखर पायात मासोळ्या, दंडात येळा नाकात नथ सर्जाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची। छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची, मैना खचली मना। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे यांनी उलगडले लोकशाहीरांचे विचार। अण्णाभाऊ साठे यांनी जे काही काम केले ते पूर्णतः समाज प्रबोधन आणि एकंदर इथल्या ग्रामीण बहुजन मागास माणसांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्या कामाद्वारे या माणसांच्या व्यथा, या माणसांची सुखदुःख, या माणसांचे प्रश्न समस्या या जगासमोर मांडून या समस्यावर उत्तरं मिळाली पाहिजेत आणि या लोकांना सुखी आणि समृद्धीचं जीवन मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा सातत्यानं प्रयत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून केलेला आपल्याला दिसतो। अण्णाभाऊंनी वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळलेले आहेत, जसं की त्यांनी काही लावण्या लिहिलेल्या आहेत, पोवाडे लिहिलेले आहेत, गण लिहिलेले आहेत, आणि त्याचबरोबर अण्णाभाऊंनी कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, लोकनाट्य लिहिली। या सर्वांचा उद्देश हा सर्वसामान्य माणसांना प्रबुद्ध करून सोडणे, त्याला त्याच्या समस्याबद्दल जाणीव करून देणे आणि त्यानं संघर्ष करून इथे या समस्या त्याच्या जीवनातल्या सोडवल्या पाहिजेत। तर तसेच इतर जे संबंधित आहेत, जे त्यांना न्याय देणारे आहेत, त्यांनीसुद्धा या सर्वसामान्य माणसाला 100% न्याय दिला पाहिजे आणि ह्यांचं जीवन सुखकर केलं पाहिजे, अशा प्रकारचा हट्ट आणि अट्टहास अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून धरलेला दिसतो। अण्णाभाऊंनी साधारणतः काही कवनं लिहिलेली आहेत की ज्यामध्ये काळा बाजाराचा पोवाडा नावाचं एक कवन आहे। या पोवाड्यामार्फत अण्णाभाऊ सांगतात की या देशातला भांडवलदार, दुकानदार, जमीनदार हा वर्ग कसा इथल्या सर्वसामान्य माणसाची पिळवणूक करत आहे। मग आजही आपण पाहतो की जे व्यापारी आहेत त्यातले बरेचसे व्यापारी हे एखाद्या वस्तूचा कृत्रिम तुटवडा तयार करतात, कृत्रिम टंचाई तयार करतात आणि याच वस्तू ज्या स्वस्त दराने मिळू शकतात याच वस्तू आवाच्या सवा किमतीने सर्वसामान्य माणसावर लादतात आणि अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाची आणि एकंदर जनतेची लूट करताना दिसतात। या बाबतीमध्ये अण्णाभाऊ प्रबोधन करतात की काळा बाजार करणाऱ्या लोकांना आपण उघडं पाडलं पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध जमेल तेवढे मोर्चे, आंदोलनं, टाळेबंदी, संप करून या लोकांना ताळ्यावर आणलं पाहिजे आणि ही जी दखल आहे ती शासनासुद्धा घेतली पाहिजे आणि अशा लोकांना ठीक करून कायद्याच्या कचाट्यात पकडून या लोकांनी अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाची लूट करणं थांबवलं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह अण्णाभाऊ आपल्या लिखाणातून धरतात। अण्णाभाऊंनी ज्या कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या त्यामार्फतही अण्णाभाऊंनी लोकप्रबोधनच केलेलं आहे। अण्णाभाऊंची सर्वात प्रसिद्ध कादंबरी फकीराही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। 1959 साली अण्णाभाऊंनी कादंबरी लिहिली आणि नंतर महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट कादंबरी लिखाणाचं पारितोषिकही या कादंबरीला मिळालं। या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ काय करतात तर सर्वसामान्य माणसासंदर्भातला, मागास माणसासंदर्भातला जो एक चुकीचा दृष्टिकोन इथल्या उच्चवर्णीयांमध्ये आहे, सवर्णांमध्ये आहे, तो दृष्टिकोन पूर्णतः बदलण्याचं काम अण्णाभाऊ त्यात करतात। सर्वसामान्य माणूस हा पिसलेला आहे, रंजलेला आहे, गांजलेला म्हणून तो काही करू शकत नाही असं ते दाखवायचा प्रयत्न होतो, त्याला अण्णाभाऊ पूर्ण फाटा देतात आणि ते दाखवतात की सर्वसामान्य माणूससुद्धा, मागासवर्गामधला माणूससुद्धा बंडखोर असू शकतो, तो धाडशी असू शकतो आणि एखाद्या साम्राज्यालासुद्धा शिह देण्याची
ताकद आणि मानसिकता तो आपल्यामध्ये बाळगून असतो. त्यामुळे त्याला तुम्ही सहज घेऊ नका, त्याला आपण म्हणतो गृहीत धरू नका, अशा प्रकारचा एक संदेश अण्णाभाऊ फकीरा कादंबरीमार्फत देतात. त्याचबरोबर ते हेही दाखवतात की जर काही धनदांडग्या लोकांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनावश्यक वस्तू जर दडवून ठेवलेल्या असतील तर त्या वस्तू त्या सर्वसामान्य माणसांनी बाहेर काढून सर्वसामान्य माणसाला जगवलं पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याला दिसेल की ज्याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये लुटमार म्हणतो, अशी लुटमारसुद्धा फकीरा करताना दिसतो, पण ती उदात्त पद्धतीची लुटमार आहे. फकीराने ही लुटमार काही स्वतःच्या घरासाठी केलेली नाही, स्वतःच्या उपजीविकेसाठी केलेली नाही, तर एकंदर वंचित समाजाचं दुःख दूर करण्यासाठी एक सार्वत्रिक सर्वसामान्य माणसाला काही सुखाचे दिवस देण्यासाठी, काही सुखाचे क्षण देण्यासाठी ती केलेली आहे. आणि म्हणून मला इथे फकीराचा जो संदर्भ आहे, फकीराचा जो संबंध आहे, तो इंग्रजी साहित्यामध्ये जो रॉबिनहूड आहे त्या रॉबिनहूडशी जोडावा वाटतो. रॉबिनहूड बॅलर्ड्स नावाचं एक फार महत्त्वाचं दालन इंग्रजी साहित्यामध्ये आहे. आणि या रॉबिनहूडमधला जो रॉबिनहूड हा नायक आहे, तो जी काही लुटमार करतो ती स्वतःसाठी करत नाही, तर इथं जे वंचित लोक आहेत त्या वंचित लोकांना जी लुटमार केली तो वाटून टाकतो, सर्वांमध्ये वाटून टाकतो आणि त्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली फकीरा जी कादंबरी आहे त्यातला फकीरा जो नायक आहे हाही मराठी साहित्यातला रॉबिनहूड आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आणि रॉबिनहूड हा इतरांच्या हिताचा विचार करतो. तसंच अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, अण्णाभाऊ साठेंचे नायक हेही इतरांचा विचार करत असतात, हे आपल्याला लक्षात येईल. अजून एक सर प्रश्न महत्त्वाचा असा की आजच 2 दिवसापूर्वी आपल्या केंद्र शासनानं नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं. या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी नवीन पॅटर्न आणलेला आहे शिक्षण क्षेत्रात. पण आता मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सध्याच्या चालू शिक्षण पद्धतीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा कितपत वापर आहे आणि आत्ताच्या नवीन पॅटर्नमध्ये, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये त्यांच्या विचारांची किती गरज आहे किंवा त्याचं नवीन किती सामावून घेतलेलं आहे याच्याबद्दलची आपल्याकडनं माहिती हवी. ओके, तर आत्ता सद्यस्थितीमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य हे तुरळक पद्धतीने विद्यापीठांच्या, प्रामुख्याने विद्यापीठांच्या आणि कॉलेज लेवलच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. स्मशानातलं सोनंसारखी कथा हायस्कूल लेवलला किंवा 12वीच्या लेवलपर्यंतसुद्धा शिकवली जाते आहे. परंतु जितक्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य शिकवायला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये ते आजही शिकवलं जात नाही आणि ती एक प्रकारची उपेक्षा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अण्णाभाऊंना जर पूर्ण न्याय द्यायचा असेल तर आणखी जास्त प्रमाणामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य हे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासताना वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात त्या भाषामध्ये स्पेशल ऑथर नावाचा एक पेपर असतो, म्हणजे विशेष लेखक किंवा एखाद्या लेखकाचा विशेष अभ्यास. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे विशेष लेखक या सदरामध्ये अभ्यासण्याच्या लायकीचं आहे आणि प्रचंड प्रमाणात साहित्य असल्यामुळं अण्णाभाऊंच्यावरच एक सेपरेट पेपर तयार होऊ शकतो. आणि म्हणून मग तशा प्रकारचा पेपर तयार केला गेला पाहिजे आणि तो अभ्यासला गेला पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊंचे जे विचार आहेत ते समग्र पद्धतीने, संपूर्ण पद्धतीने जनमानसामध्ये पोहोचण्याची मदत होईल. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की अण्णाभाऊंचं काही निवडक साहित्य की जे प्रबोधनपर साहित्य, म्हणजे सगळंच साहित्य प्रबोधनपर आहे अण्णाभाऊंचं, पण त्यातल्या काही सगळ्याच गोष्टी आपण अभ्यासक्रमात घालू शकत नाहीत. त्या ज्याला इंटरेस्ट आहे त्यानं जादा वाचाव्यात स्वतःहून असा भाग असतो. परंतु त्या माणसाला एक आवड निर्माण करणे, त्याची तोंड ओळख करून देणे चांगल्यापैकी हा शिक्षण अभ्यासक्रमाचा एक उद्देश असतो. आणि त्या उद्देशाचा एक भाग म्हणून अण्णाभाऊंचे काही साहित्यकृती या अभ्यासक्रमामध्ये सातत्याने नेमल्या गेल्या पाहिजेत. इथं जातीपातीमधले जे भेदभाव आहेत ते संपुष्टात आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भारतीय राज्यघटना ही सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे इथल्या माणसांची मानसिकता ही धर्मनिरपेक्ष झाली पाहिजे. आणि ही व्हायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य की जे धर्मनिरपेक्षता उदो करतं, धर्मनिरपेक्षतेचं समर्थन करतं, ते साहित्य नेमलं गेलं पाहिजे. आणि अण्णाभाऊंची आवडीसारखी कादंबरी ही धर्मनिरपेक्षता माणसांच्या मनामध्ये रुजवणारी कादंबरी आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. तर अशा कादंबऱ्या नेमल्या गेल्या पाहिजेत. तसंच फकीरासारखी जी कादंबरी, ती कादंबरी आपला स्वाभिमान शिकवते. कुणाची तुम्ही गुलाम होऊ नका आणि कुणी जर तुम्हाला गुलाम करत असेल तर त्याच्यावर बंड करण्याची तुम्ही क्षमता ठेवा. आणि तीच गोष्ट डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेली आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. हे जे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या मार्फत, तीच गोष्ट एका साहित्यिक अंगाने अण्णाभाऊ फकीराच्या मार्फत सांगतायत
की तुम्ही जर कोणी अन्याय करत असेल तर त्याच्यावर बंड करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याशिवाय तयारी ठेवली पाहिजे. ही गोष्ट महात्मा फुलेंनी सांगितलेली आहे की तुम्ही स्वाभिमान जपलं पाहिजे, तुम्ही अज्ञानी झालं पाहिजे, तुम्ही भेदभाव करता कामा नये आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. हीच गोष्ट अण्णाभाऊंनी सांगितलेली. आणि म्हणूनच मनुस्मृतीसारखा ग्रंथ हा कधी ना कधीतरी कुणीतरी पुरोगामी विचारात माणूस जाळेल हे भाकीत महात्मा फुलेंनी त्यांच्या साहित्यात केलेलं आहे. ते का केलं होतं मनुस्मृती का, तर मनुस्मृती ही इथल्या बहुजन समाजावर जवळपास 90% जास्त बहुजन समाजावर या देशातल्या गुलामगिरी लादणारी एक संहिता आहे आणि ती संहिता असता कामा नये. म्हणून डॉक्टर आंबेडकरांपुढे आपल्याला माहिती आहे की महाडच्या 14 सालाच्या आसपास त्यांनी मनुस्मृती दहन केलं. ती कशासाठी, तर मनुस्मृती दहन करणं हा फक्त सांकेतिक भाग आहे. ती कशासाठी केलं, तर जे जे ग्रंथ, जे जे विचारप्रवाह, जी परिस्थिती आमच्यावर गुलामगिरी लादू इच्छिते ती आम्हाला नको आहे, तिचा आम्ही धिक्कार करतो, नकार देतो तिला, हे दर्शवण्यासाठी एक सांकेतिक स्वरूपामध्ये तिचं दहन आहे. आणि म्हणून एका अर्थानं अण्णाभाऊ साठे काय किंवा महात्मा फुले काय किंवा डॉक्टर आंबेडकर काय हे माणसांच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करतात. माणसाला गुलामगिरी रहित स्वतंत्र पद्धतीचं स्वाभिमानाचं जीवन जगायला मिळालं पाहिजे या तत्त्वाचा उद्घोष करतात. आणि ते जे तत्त्व आहे ते फकीरामध्ये सुद्धा आहे. अण्णाभाऊंनी ते तत्त्व फकीरामध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणून फकीरासारखी कादंबरी आमच्यामधला स्वाभिमान जागवण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये नेमली गेली पाहिजे. आणि अण्णाभाऊंचं साहित्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अभ्यासक्रमात आलं पाहिजे. आणि या नव्या अभ्यासक्रमातसुद्धा ते आपण समाविष्ट करू शकतो. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये जे जे काही उदात्त आहे, जे जे चांगलं आहे, जे काही सगुण आहे ते समाविष्ट करण्याची क्षमता असतेच, तशी त्याच्यामध्ये जागा असते. आणि अशा जागांमध्ये अण्णाभाऊ सारख्यांचं साहित्य आपण समावेश करू शकतो. सध्या अण्णाभाऊ साठेंची, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची काही निवडक गाजलेली काही गीतं आहेत. म्हणजे माझी मैना गावाकडं राहिली, मग त्यांच्यातनं त्यांनी लिहिताना त्याला किती कल्पकपणे एक आयाम दिलेला होता. व्यक्ती एक त्यांनी कुठल्या समाजव्यवस्थेची कसं त्याच्यात वर्णन केलं होतं, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अण्णाभाऊंनी जी कादंबरी ही जी कथा लिहिलेली आहे तिच्यामध्ये खरं तर 3 प्रमुख आशय आहेत. पहिला आशय आहे की, आणि हा वरवरचा आशय आहे, तो असा की प्रियकराचं त्याच्या प्रेयसीपासून झालेलं विलगीकरण किंवा प्रियकराचा त्याच्या प्रेयसीपासून झालेला विरह किंवा त्यांची झालेली ताटातूट, हा एक विषय आहे. दुसरा विषय आहे की मुंबईचं वर्णन, की मुंबई ही कशा प्रकारची नगरी आहे याचं वर्णन. आणि तिसरा जो विषय आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न. तर प्रेयसी आणि प्रियकर यांच्यातली ताटातूट आहे तो भाग तर कुठल्याही बऱ्याचशा शृंगारिक साहित्यामध्ये आपल्याला सापडेल. तो फक्त आनुषंगिक भाग होता, लोकांना जोडण्यासाठी तो भाग होता अण्णाभाऊंचा. पण अण्णाभाऊंचा मूळ भर हा मुंबईचं वर्णन आणि त्याहीपेक्षा जास्त भर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच्यावर होता. आणि हेच जास्त प्रकाशात आलं पाहिजे. मुंबई ही नगरी जी आहे ती विरोधाभासानं भरलेली नगरी आहे हे अण्णाभाऊ सांगतात. ते दाखवतात की एकीकडे इथे गगनचुंबी इमारती आहेत आणि दुसरीकडे झोपडपट्ट्यामध्ये अत्यंत हालाकीत जगणारी माणसंही आहेत. इथं अगदीच पॉश पद्धतीनं राहणारी, अत्यंत लक्झरियस पद्धतीनं राहणारी, सुखासीन पद्धतीनं राहणारी माणसं आहेत. त्याचबरोबर इथे आजारपणानं तडफडून मरणारीही माणसं आहेत. ही मुंबईची जी एक विदारक स्थिती आहे ती विदारक स्थिती अण्णाभाऊ मुंबईच्या बाबतीमधली माझी मैना गावावर राहिली या त्यांच्या लावणीमधून दाखवतात. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा जो सीमावाद आहे, जो संयुक्त महाराष्ट्रात लढा आहे, तोही अण्णाभाऊ प्रामुख्याने तिथे ठळकपणे दाखवतात. आणि ते दाखवतात की सीमावाद भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्राचे काही भाग हे कर्नाटकमध्ये गेले, जसे की बेळगाव, कारवार, निपाणी, डांग. आणि हे जे महाराष्ट्रातले भाग दुसऱ्या राज्यात गेले ते महाराष्ट्राची प्रियसी आहेत. आणि हे महाराष्ट्रापासून तुटल्यामुळे महाराष्ट्राला एक विरह जाणवत आहे. आणि त्यामुळे हे जे तुटलेले भाग आहेत महाराष्ट्राचे ते तात्काळ महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत, अशा प्रकारचा एक फार मोठा विचार अण्णाभाऊ त्या लावणीमार्फत मांडतात. आणि त्या विचारावर जास्त भर दिला गेला पाहिजे, त्याच्याबद्दल जास्त संशोधन होऊन त्याच्याबद्दल जास्त चर्चा झाली पाहिजे.
अजून एक मोठा प्रश्न सगळ्या लोकांना तो भेडसावतो तो असा की अण्णाभाऊंचं झालेलं शिक्षण आणि मग त्यांचं हे असलेलं साहित्य हे म्हणजे कसं काय त्यांची हे काढत म्हणजे ते त्यांना हे सगळं उमगलं कसं आणि त्यांनी हे सगळं त्यांच्या लेखणीतून उतरलं कसं म्हणजे याची सुरुवात कशी झाली याच्या जीवनचरित्राबद्दल त्यांच्या अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राबद्दल आपण काय सांगाल? तर अण्णाभाऊ हे शाळेत जवळपास गेलेच नव्हते. लोक बोलतात 1.5 दिवस शाळेत गेले होते, गेले असतील, परंतु 1.5 दिवसात काय शिकू शकतो माणूस? 1.5 दिवसात किती शिक्षण घेऊ शकतो माणूस जरी गेले असले तरी? त्यामुळे अण्णाभाऊ शाळेत न गेल्यासारखेच होते. पण काय झालं की अण्णाभाऊंचं कुटुंब ज्यावेळी मुंबईला आलं, अण्णाभाऊ साधारणतः 12-1 वर्षाचे असतील त्यावेळी मुंबईला आलं. त्यानंतर अण्णाभाऊंनी कित्येक कामं केली, कितीतरी कामं केली. मग सिनेमागृहाच्या समोरचा नुसता द्वारपाल म्हणून, तिकीट विक्रेता म्हणून, नंतर डोक्यावर रेडीमेड कपड्याचं गाठोडं घेऊन मुंबईच्या गल्लोगल्लीमध्ये कपडे घ्यावं, कपडे असे हळी देत फिरणारा मुलगा म्हणून, आणि जी पडतील ती कामं अण्णाभाऊंनी केली. आणि शेवटी मग ते गिरणी कामगार झाले. अण्णाभाऊ गिरणी कामगार झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ती अशी की गिरणी कामगाराच्या त्या परिस्थितीमध्ये त्यावेळी कम्युनिस्ट चळवळ फार जोरात होती. कॉम्रेड अण्णाभाऊ डांगेंसारखे नेते सातत्यानं कामगारांचा प्रश्न लावून धरत होते आणि त्यामुळे एक प्रबोधनाची चळवळ, मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीमधली प्रबोधनाची चळवळ त्यावेळी मुंबईमध्ये अत्यंत जोरात होती. आणि मग अण्णाभाऊ गिरणी कामगार झाल्यामुळे साहजिकच त्या चळवळीकडे ओढल्या गेले, कारण तो विचार त्यांना वंचितांच्या उद्धाराचा विचार वाटला आणि त्याकडे ते ओढल्या गेले. आणि मग तिकडे ओढल्या गेल्यानंतर हळूहळू अण्णाभाऊंना अक्षर ओळखही होऊ लागली. त्यांनी स्वतःहूनच ती करून घेतली आणि एकदा अक्षर ओळख झाली की मग ते थोडे चळवळीमध्ये जोडल्या गेले, कम्युनिस्ट चळवळीमध्ये. आणि एकदा चळवळीमध्ये जोडल्या गेल्यानंतर अण्णाभाऊमधला जो कलावंत होता तो हळूहळू जागा व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्याच दरम्यान कम्युनिस्ट चळवळीने आपल्या प्रसारासाठी लालबावटा कला पथक नावाचं कलापथक स्थापन केलं. आणि मग या लालबावटा कलापथकामध्ये जे आशय आणि विषय मांडला पाहिजे ते कुठून आणणार? तर मग अण्णाभाऊमधला कलावंत त्यावेळी हळूहळू जागृत झाला. त्यानं त्याच्यामधली क्षमता वापरायला सुरुवात केली आणि मग अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारसरणीला पोषक अशी विचारसरणी आपल्या साहित्यातून, आपल्या कवनांमधून, आपल्या लोकनाट्यांमधून मांडायला सुरुवात केली. अण्णाभाऊमधून एक प्रचंड मोठा साहित्यिक उदयाला आला. पण मला एक जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे की म्हणजे लोक म्हणतात अशी की लहानपणापासून अमुक एक शिक्षण घेतलं पाहिजे, तमुक एक शिक्षण घेतलं पाहिजे, सध्या तो ट्रेंड चालू आहे सध्याच्या याच्यात. तर अण्णाभाऊंनी लेखणी हातात घेतली त्यावेळेस त्यांचं साधारण वय काय होतं? म्हणजे आपल्या या 12व्या वर्षी ते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुंबईत आले आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केल्यानंतर त्यांनी हे घेतलं. म्हणजे आता त्यांचा जो जीवन प्रवास चालू झाला तो लेखणी हातात घेतल्यानंतर झाला. तर त्यावेळेस साधारण त्यांचं वय काय होतं आणि म्हणजे त्यांच्या जाण्यापर्यंत त्यांच्या याच्यात एवढं अफाट साहित्य विश्व त्यांनी उभं केलं. ज्यावेळेस त्यांनी पहिली लेखणी हातात घेतली यात म्हणजे तलवारच म्हणूयात आपण, ती हातात घेतली त्यावेळेस त्यांचं वय काय होतं आणि त्यांनी कितव्या वर्षापर्यंत ते सगळं युद्ध चालू ठेवलं? तर आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊंचा जन्म हा 1 ऑगस्ट 1920 रोजी झालेला आहे आणि अण्णाभाऊंनी साहित्य लिहायला सुरुवात केली ते वर्ष म्हणजे 1949, 1949. म्हणजे साधारणतः 1920 ते 1949 म्हणजे साधारणतः 29 वर्षाचे अण्णाभाऊ असावेत. त्या दरम्यान अण्णाभाऊंनी लिखाणास सुरुवात केली आणि अण्णाभाऊंचं दुर्दैवी निधन हे 1969 साली झालं. म्हणजे अण्णाभाऊ हे साधारणतः 49 वर्षाचे असताना निवर्तले है ना, 1969 साली. हो, म्हणजे 40 वर्षाचा उन्हापूर्व 39-40 वर्षांचं आयुष्य अण्णाभाऊंना मिळालेलं आहे. त्याच्यातले 10 वर्ष त्यांनी म्हणजे हे केलं होतं. 10 वर्षात त्यांनी जे एवढं सगळं साहित्य विश्व तयार केलं हे सगळं 10 वर्षाचाच हा स्पेल होता तो. हां, म्हणजे साधारणतः तुम्ही साधारणतः म्हणा की 30 वर्ष अण्णाभाऊंना मिळाले टोटल. म्हणजे 1949 साली त्यांनी सुरुवात केली आणि 1969 साली तर ते निवर्तले सुद्धा. म्हणजे 20 वर्ष उणेपुरा अण्णाभाऊंना मिळाली. त्या 20 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड साहित्य निर्मिती केलेली आहे. ही अद्भुत गोष्ट आहे खरं म्हणजे. एक प्रचंड झपाटलेला माणूस असला पाहिजे अण्णाभाऊ. साहित्य निर्मितीच्या बाबतीमध्ये प्रचंड झपाटलेला माणूस असला पाहिजे. असा झपाटलेला माणूस असल्याशिवाय इतकी साहित्य निर्मिती आणि ती इतकी प्रबोधनात्मक, इतकी सखोल विचार मांडणारी साहित्यकृती निर्माण करू शकणार नाही. तर अण्णाभाऊ साठे एक झपाटलेला कलावंत होते, एक झपाटलेला साहित्यिक होते आणि म्हणून त्यांनी कमी कालावधीमध्ये इतकी प्रचंड साहित्य निर्मिती केलेली आहे.
अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी बऱ्याच संघटनांकडनं आणि याच्याकडनं होत आहे. तर त्याबद्दल तुमचं ही आपल्याला खंत आहे, एक त्यांचा अभ्यासक म्हणून तुम्हाला अजून ती एक खंत आहे की म्हणजे इतक्या कमी वयात इतकं मोठं त्यांनी यश मिळवल्यानंतरही, म्हणजे पाकिस्तानातनं आलेल्या अदनान सानीला इथं भारतात पद्मश्री मिळतो, पण अण्णाभाऊ साठे अजूनही त्या बाबतीत सुद्धा या सगळ्या पुरस्कारांपासून, म्हणजे अर्थात तो पुरस्कार अण्णाभाऊंच्या नावामुळं मोठा होईल, पण तो आजपर्यंतही त्यांना भारतात मिळाला नाही. याच्याबद्दल तुम्हाला खंत वाटते? हो, आहेच ना, की अण्णाभाऊंचं साहित्यिक कर्तृत्व हे फार मोठं आहे आणि त्यामुळे भारतरत्न अण्णाभाऊला देण्यासंदर्भात काहीच हरकत नाही. उलट ती दिली गेली पाहिजे असं मत माझं आहे ते, आणि ठामपणे हे मत मी मांडतो की अण्णाभाऊंची उंची भारतरत्न देण्या इतपत आहे. अण्णाभाऊ ज्या समाजात जन्माला आले, तो मातंग समाजाची अवस्था त्यावेळेस त्यांनी सुधारण्यासाठी, म्हणजे त्या समाजासाठी त्यांनी बरंच काम केलं. तर आजही मातंग समाजात अशा काही रूढी परंपरा आणि त्यांच्यातल्या असलेल्या त्या काही याच्यामुळे तो समाज आजही बऱ्याच मुख्य प्रवाहापासून मागं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार मांडाल? काही नाही, ज्या गोष्टी डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले यांनी मांडल्या समाज उद्धाराच्या बाबतीत, त्याच गोष्टी साहित्यिक अंगाने अण्णाभाऊ मांडताना दिसतात. मग त्यामध्ये कसं आहे की जी वंचित अवस्था आहे या समाजाची, जी मागासलेली अवस्था आहे, ती दूर करायची असेल, मग कुठलाही समाज असो, जो समाज वंचित आहे, जो समाज मागासलेला या देशातला, त्याची वंचित अवस्था, मागासलेली अवस्था दूर करायची असेल तर त्यावरचा एक प्रभावी उपाय म्हणजे शिक्षण. त्यामुळं कुठलाही समाज असो, मातंग समाज असो किंवा कुठलाही वंचित समाज असो, त्यांनी प्रथमतः शिक्षण घेतलं पाहिजे. आता आज कसं झालं की शिकून काय फायदा, अशा प्रकारची एक हवा निर्माण केली गेली आणि ती मला वाटतं फार कावेबाज पद्धतीने निर्माण केली गेलेली आहे. इथला जो अभिजन वर्ग आहे, इथला जो उच्चवर्णीय आहे, त्याला मागासवर्गीय माणसं, ग्रामीण बहुजन, अल्पसंख्याक माणसं, वंचित माणसं, मागासवर्गीय माणसं शिकून शिळ देऊ लागली. हे इथल्या उच्चवर्णीय समजल्यानंतर त्यांनी एक टूम सोडून दिली असं मला वाटतं की शिकून काय फायदा. कारण शिक्षणाचा संबंध हे लोक डायरेक्ट नोकरीशी जोडतात आणि मग नोकऱ्या मिळत नाहीत तर मग शिकून काय फायदा. अशा प्रकारे एक मानसिकता तयार करून, एक निगेटिव्ह मानसिकता बहुजनांची, मागासवर्गीयांची, वंचितांची तयार करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून तोडायचं, असा एक डाव इथल्या उच्चवर्णीयांचा या सगळ्या संकल्पनेमागे मला दिसतो. आणि म्हणून हा डाव हाणून पाडण्यासाठी यांच्या जाळ्यामध्ये न अडकता, उच्चवर्णीयांनी तयार केलेल्या या सगळ्या जंजाळामध्ये, मानसिक जंजाळामध्ये न अडकता, इथल्या सर्वसामान्य माणसांनी, वंचित माणसांनी, दलित माणसांनी शिक्षण चालू ठेवलं पाहिजे. आणि शिक्षणाचा संबंध हा नोकरीशी जोडता कामा नये. कारण शिकून तयार झाल्यानंतर तुम्ही उद्योगधंदे करा, काही उद्योगधंदे करा, परंतु शिकलेला माणूस हा अशिक्षित माणसापेक्षा कधीही कितीतरी पटीने चांगला असू शकतो. तो देशाचाही एका अर्थानं दागिना ठरू शकतो. त्यामुळे शिकलेला माणूस हा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत असेल तरी तो या देशाचा एक अलंकार आहे असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षण हे चालू ठेवलं पाहिजे. मग तो मातंग समाज असो किंवा कुठलाही वंचित समाज असो या देशातला, त्यांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षणाचा संबंध हा नोकरीशी जोडता कामा नये. दुर्दैवाने नोकऱ्या नाहीतच आता, त्यामुळं नोकऱ्याचा संबंध जोडता कामा नये आणि नोकऱ्या मिळत असतील तरच शिक्षण घ्यायचं, अशा प्रकारची मानसिकता आपण सोडून दिली पाहिजे. आणि शिकल्यानंतर किंवा शिक्षण घेतल्यानंतर काही उद्योगधंदे आपण केले पाहिजेत आणि त्याद्वारे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. आणि म्हणून मग जर पुढं जायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली आर्थिक स्थिती, मग काही उद्योग वगैरे करून, उद्योग व्यवसाय करून, प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. आणि त्यानंतर मग सामाजिक कामही केलं पाहिजे. त्यानंतर समाजाच्यासुद्धा उद्धाराचं काम केलं पाहिजे की ज्या ज्या गोष्टी मी समाजाच्या उद्धारासाठी करू शकतो त्याही मी केल्या पाहिजेत. मग सगळ्याच वंचितांच्या, कुठल्याही समाजातून पुढे आलेल्या माणसांनी त्यांच्या समाजासाठी तर केलंच पाहिजे, परंतु त्या व्यतिरिक्त पलीकडे जाऊन जे कुठलेही समाज वंचित आहेत त्यांना जर मी काही मदत करू शकत असलो तर त्या समाजासाठी सुद्धा, भले त्या समाजात मी जन्मलो नसेल, त्या समाजासाठी सुद्धा मी काम केलं पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता जर आपण विकसित केली तर इथला मातंग समाज काय किंवा सगळेच वंचित समाज काय हे प्रगतीपथावर जातील. आणि अण्णाभाऊंचा, महात्मा फुलेंचा, डॉक्टर आंबेडकरांचा आदर्शच आहे. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी कुठल्याही एका विशिष्ट समाजासाठी काम केले नाही आहे. अण्णाभाऊंचे जे नायक आहेत ते काय विशिष्ट समाजातले नाहीत. फकीराई कादंबरी सोड तर बाकीच्या सगळ्या कादंबऱ्यामधले नायक अण्णाभाऊंचे वेगळ्या समाजामधले आहेत. त्यामुळं अण्णाभाऊंनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे, त्याबद्दल काही शंका नाही,
परंतु इतर समाजांसाठी सुद्धा केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्या सर्व समाजासाठी, वंचित समाजांसाठी, मागासलेल्या समाजासाठी, उपेक्षित समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. अशा प्रकारचा एक वस्तुपाठ, अशा प्रकारचा एक धडा अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेश शाहू हे आपल्या कर्तृत्वातून दाखवतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरं तर हीच आज काळाची गरज आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला जे अमृत दिलं ते प्राशन करण्यासाठी, म्हणून तरी सर्व वंचित घटकांनी, समाजातल्या वंचित घटकांनी आज शिक्षण घेतलं पाहिजे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे अमृत तयार करून घेतलं आहे त्याचं प्राशन केलं पाहिजे. आणि हीच खरी आज त्यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन ठरेल. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.